नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 आणि 5 इयर्स 2025 चे ऑलरेडी एक्झामिनेशन झालेले आहेत. आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्सचे पण आज लास्ट पेपर होता. सो यानंतर आन्सर की कधी रिलीज होणार आहे? त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा डाऊट आहे, की ते आन्सर की किंवा जे काही क्वेशन आन्सर आलेले, त्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतं का? त्यासाठी ऑब्जेक्शन रेज कधी करायचं आहे? त्यानंतर आन्सर की कधी रिलीज होणार आहे? त्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहे? आणि कॅप राउंड संदर्भात थोडीफार माहिती आम्हाला सांगा. याबाबत खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये सर्व गोष्टी ज्या आता आपण सांगितलेल्या आहेत, त्या सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सुद्धा ही अपडेट भेटून जाईल. आता आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 3 आणि 5 इयर्स 2025चं जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये जे काही एक्झामिनेशनचे जे काही डेट्स होत्या 2024च्या, पहिला आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2024चा आपण बघूया. बिकॉज प्रिव्हियस इयरला कशा पद्धतीने आन्सर की रिलीज झाली होती, रिझल्ट कशा पद्धतीने डिक्लेअर झाले होते, त्याचा एक अंदाज घेऊन आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 3 आणि 5 इयर्स 2025चं आपण यामध्ये बनवलेलं आहे. जर आपण बघितलं लॉ सीईटी 3 इयर्स 2024चं सीईटीची जी एक्झाम झालेली होती 12th अँड 13th मार्च 2024 या दिवशी झालेली होती. त्यानंतर जर आपण बघितलं प्रोव्हिजनल जी आन्सर की होती ती रिलीज झालेली होती 1 एप्रिल 2024 मध्ये. म्हणजे रिझल्ट जी एक्झामिनेशनची डेट आहे 12 टू 13 मार्च आणि 1 एप्रिलला 2024 मध्ये तुमचं रिझल्ट म्हणजे आन्सर की रिलीज झाली होती. सो 15 दिवसाचा यामध्ये टाईम थोडाफार यामध्ये होता. नंतरला रिझल्ट जो डिक्लेअर झालेला होता 3 मे 2024 मध्ये. म्हणजेच काय यामध्ये जर आपण बघितलं तर थोडं 1 एप्रिलला आन्सर की आल्याच्या नंतर 3 मे पर्यंत तुमचा रिझल्ट लागलेला होता. सो 20-22 दिवसाचा यामध्ये थोडाफार गॅप यामध्ये होता. ओके. सो 2024चा अशा पद्धतीने लागलेला होता. 5 इयर्सचं जर आपण बघितलं तर सीईटीची एक्झामची डेट होती 30 मे 2024 होतं. आणि जर प्रोव्हिजनल आन्सर की बघितली आपण तर 5 जून 2024ला ही आन्सर की आली होती आणि यामध्ये काही चुका वगैरे होत्या, काही क्वेशन ऑब्जेक्शन रेज केले होते, तर ते करेक्ट क्वेशन होते. तर त्या फायनल आन्सर की जी होती, ती फायनल आन्सर की 25 जून 2024ला ही आली होती. सो त्यानंतर मग तुमचा रिझल्ट जो होता तो डिक्लेअर झाला होता 26 जून 2024. म्हणजे फायनल की आन्सर की आल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा रिझल्ट लॉ सीईटी 5 इयरचा लागला होता. सो याच पद्धतीने आपण लॉ सीईटी 5 इयर्सचा 2025 साठी कधीपर्यंत प्रोव्हिजनल आन्सर की आणि रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतं त्याची इन्फॉर्मेशन आपण आता घेऊया. जसं की महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 जर आपण बघितलं 3 इयर्ससाठी 2nd आणि 3rd मे म्हणजे आजच एक्झाम आपली क्लिअर झालेली आहे. म्हणजे एक्झामिनेशन आज कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं प्रोव्हिजनल आन्सर की 16 टू 18 मे पर्यंत तुमची रिलीज होण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये जर कोणते क्वेशन जर ऑब्जेक्शन रेज जर झाले आणि काही क्वेशन सीईटीने जर चेंज केले फायनल, तर मग फायनल की आन्सर की यामध्ये येऊ शकते. जर असं रेज जर नाही केलं, तर मग 16th-18 मेला तुमचं प्रोव्हिजनल आन्सर की आल्यानुसारच तुमचा रिझल्ट डायरेक्टली 3rd जूनपर्यंत तुमचा हा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. सो जूनच्या फर्स्ट वीकपर्यंत तुमचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. सो 3rd जूनपर्यंत हा रिझल्ट तुमचा लागेल. महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025चं. त्यामध्ये नंतरला जर आपण बघितलं महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर्स 2025चं 28 एप्रिलला ही एक्झाम झाली होती. त्यानंतर जर प्रोव्हिजनल आन्सर की आहे 12 मे 2025ला आणि यांची जी फायनल आन्सर की आहे, समजा प्रोव्हिजनल आन्सर की आल्याच्या नंतर यामध्ये पण काही ऑब्जेक्शन वगैरे असतील, तर ते रेज केले जातील आणि ते जर फायनल आन्सर की नुसार जर अपडेट वगैरे झालं, तर मग रिझल्ट जो तुमचा असणार आहे 26 मे पर्यंत तुमचा हा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर्ससाठी. 26 मे म्हणजेच तुमचं एंड ऑफ द मे तुमचा रिझल्ट हा लागणार आहे. ओके. त्यानंतर मग कॅप राउंडची प्रोसेस असेल, अशा पद्धतीने कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्या सर्व गोष्टी आपण या चॅनल थ्रू घेणारच आहोत. सो ही जी इन्फॉर्मेशन होती, एक्झाम डेट कधी तुमची झालेली होती,
प्रोव्हिजनल आन्सर की कधी रिलीज होणार आहे आणि रिझल्ट डिक्लेअर कधी होणार आहे, ही एक टेंटेटिव्ह डेट ही तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके. नेक्स्ट आता खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट आहे, की सर कॅप राउंड प्रोसेस ही काय असते? तर शॉर्टमध्ये तुम्हाला मी यामध्ये सांगतो. असंही आपण व्हिडिओ यावरती पर्टिक्युलर बनवणारच आहोत. तुमचे रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपरली तुम्हाला जमा करावे लागतात किंवा डॉक्युमेंट्स तुम्ही आत्ताच जमा करण्यासाठी घ्या. बिकॉज जर आपण बघितलं तर डॉक्युमेंटसाठी आपल्याला जर कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल, व्हॅलिडिटी नसेल, तिकडे आपल्याला डॉक्युमेंटसाठी खूप थोडा टाईम द्यावा लागतो. सो त्यासाठी आतापासून जे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील, ते डॉक्युमेंट जमा करण्यासाठी तुम्ही तयारी करा. रिझल्ट लागल्याच्या नंतर मग तुमचं ॲडमिशन प्रोसेसला गेल्याच्या नंतर ऑल डॉक्युमेंट्स तुमचे तिकडे व्हेरिफाय केले जातात. त्या अगोदर मग तुमची मेरिट लिस्ट लागेल. जसं की याच्यामध्ये कॅप राउंड प्रोसेस झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुमची मेरिट लिस्ट लागते. म्हणजे फर्स्ट लिस्ट लागेल, सेकंड लिस्ट लागेल, थर्ड लिस्ट लागेल. फर्स्ट लिस्टमध्ये ज्यांचा चांगला स्कोर असेल, चांगला पर्सेंटाइलनुसार त्यांचा स्कोर असेल चांगला, ते कॉलेजेसचे प्रेफरन्स वगैरे देतील. कॉलेजचे प्रेफरन्स ज्यांना जो कॉलेज आवडतोय त्यानुसार ते प्रेफरन्स देतील. प्रेफरन्स दिल्याच्या नंतर मग ते कॉलेजमध्ये जो कॉलेज त्यांना अलॉटमेंट होईल, त्या अलॉटमेंट झालेल्या कॉलेजला व्हिजिट करतील आणि मग जे काही डॉक्युमेंटेशन प्रोसेस आहे, ते सर्व प्रोसेस करतील. याच्यामध्ये जर आपण बघितलं, सो डॉक्युमेंटेशन प्रोसेस झाल्याच्या नंतर मग तुमचा जो कॉलेजचा जो काही तुमचा ॲडमिशन प्रोसेस आहे, ते टोटल असं चालायला ऑगस्टपर्यंत तुमचं कॉलेज स्टार्ट होतं. पण जूनमध्ये समजा जर रिझल्ट लागला, तर जून ते समजा आपण जुलै, ऑगस्ट बघितलं ते कॅप राउंडची प्रोसेस ही चालू असते. जून टू ऑगस्टपर्यंत ही तुमची कॅप राउंडची प्रोसेस ही चालू असते. सो त्यामध्ये तुम्हाला 3 राउंड्स वगैरे 4 राउंड्स वगैरे होत असतात. त्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटाइल येतंय ते रिझल्ट लागल्यावरच तुम्हाला ते समजणार आहे. कॅप राउंडची जी काही प्रोसेस असेल, कशा पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही कॉलेजमध्ये डॉक्युमेंटेशन घेऊन जाणार आहे, त्या सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन या चॅनलला भेटून जाईल. कट ऑफ जर तुम्हाला पाहिजे असेल प्रिव्हियस इयरचा, तो सुद्धा या चॅनलला तुम्हाला भेटणार आहे. सो तुम्हाला जर कट ऑफ कोणकोणत्या कॉलेजचा पाहिजे, जसं की गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे, आय-एल-एस आहे, फिरोदिया आहे, व्ही-पी-एम-टी-एम-सी लॉ कॉलेज आहे किंवा जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील किंवा तुम्ही जिथे राहता त्या कॉलेजचे जर तुम्हाला कट ऑफ पाहिजे असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्या पद्धतीने तुम्हाला कट ऑफ प्रिव्हियस इयरचा तो तुम्हाला मी सांगेन आणि त्यानुसार एक्स्पेक्टेड कट ऑफ किती असेल, ही एकदा रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगेन. पण प्रिव्हियस इयरचा कट ऑफ नक्की तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. तसं मला कमेंट सेक्शनला तुम्ही सांगा. ओके. ही प्रोसेस असते पूर्ण कॅप राउंडची. रिझल्ट पण तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे मी. आन्सर की कशा पद्धतीने रिलीज होणार आहे, कधी रिलीज होणार आहे तेही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सर्व गोष्टी तुम्हाला या समजल्या असतील. काहीही डाउट असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनला बिनधास्त विचारू शकता. त्याचा आन्सर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि ही जी बेल आयकॉन जे आहे, ते नोटिफिकेशन प्रेस करा बेल आयकॉन जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. ओके. थँक यू सो मच.